गेल्या 9-10 महिन्यांपासून प्रति KYC प्रत्येक स्त्री व अथवा पुरुष बांधकाम कामगार KYCच्या मोबदल्यात 100 रुपये घेण्याचा धडाका सुरू केलेला आहे आणि तो आजपर्यंत अखंडितपणे सुरू आहे. ही हरामाची कमाई, हा काळा पैसा जमा केला जात आहे आणि तोही दिवसाढवळ्या. ज्यावेळेस रोहित कोतकर याने मेसर्स गुनिना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत करार केला, त्यावेळेस करारादरम्यान गुनिना कंपनी ही या वितरकाला रोहित कोतकर यांना भांड्यांच्या KYCच्या मोबदल्यात 50 रुपये तर बॅगच्या KYCच्या मोबदल्यात 110 रुपये असं मानधन अथवा पगार दिला जातो आणि वेळोवेळी व्हाउचर टाकून पैसे अदा केले जातात. परंतु अशी सर्व काही परिस्थिती असताना स्वतःच्या फायद्यासाठी लोभापोटी शासन फुकट द्यायला बसलं आहे. परंतु हे जे मध्यस्थी आणि हे जे वितरक नियुक्त केलेले आहेत, यांचा लोभ सुटत नाही. यांना काळा पैसा गोळा करण्याची गरज भासते. यांना कष्टकरी, घाम गाळणाऱ्या इतर बांधकाम कामगार यांच्याकडून 100 रुपये KYCच्या मोबदल्यात पाहिजे आहेत. इतक्यावर हे थांबत नाहीत, तर KYC केल्यानंतर त्यांना 1 महिन्यानी या 2 महिन्यांनी असे सांगितले जाते. त्यांना वेटिंगवर ठेवले जाते आणि काही दलालांमार्फत त्यांना हाताशी धरून ज्यांची आज अथवा काल KYC झालेली आहे त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन त्यांना या दलालांमार्फत घरपोच साहित्य पोचविले जाते. असेही गैरप्रकार सुरू आहेत. आणि जो चिरीमिरी देत नाही त्याला 1 महिना 1.5 महिना वाट पाहावी लागते आणि त्याची KYC झाल्यानंतर स्पष्टपणे सांगितले जाते, आम्ही फोन करू तेव्हा या. रोहित कोतकर मालक आहे का? का शासनाने नियुक्त केलेला एक वितरक? याचे त्याला भान राहिलेले नाही. सेंटरपर्यंत साहित्य किट पोचविले जाते. संपूर्ण खर्च शासन उचलते. शासनाच्या मार्फत गुनिना मेसर्स गुनिना कमर्शियल कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ही सर्व खर्चाची आणि साहित्य पोच करून देण्याची सर्वस्वी जबाबदारी घेते आणि वेळोवेळी KYCच्या मोबदल्यात जी रक्कम, जो पैसा झालेला असेल तो वितरकाला दिला जातो. त्याचे व्हाउचर बिलं अदा केले जातात. तर या ठिकाणी चाळीसगाव येथील हिरापूर या ठिकाणी गेल्या 9-10 महिन्यांपासून रोहित कोतकर नामक वितरकाने प्रति KYC 100 रुपये घेण्याचा गोरखधंदा आणि हरामाची कमाई, काळा पैसा गोळा केला जात आहे आणि आजही सुरू आहे. यापूर्वी बातम्या लावून देखील हा गोरखधंदा, ही काळी कमाई, हा हरामाचा पैसा थांबत नाही, थांबायचं नाव घेत नाही. कारण यामागे नेमका हात आणि या इस्माच्या डोक्यावर आशीर्वाद, हात आणि अभय कुणाचे हे मात्र कळून येत नाही. मी यापूर्वी इमारत व इतर बांधकाम जिल्हा उपायुक्त जळगाव यांच्याकडं लेखी स्वरूपात हातोहात तक्रार दिली असून नाशिक येथील विभागीय आयुक्त माळीसाहेब यांच्याकडे सुद्धा मेल थ्रू कंप्लेंट दाखल केली आहे. तसेच मेसर्स गुनिना प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे देखील ईमेलच्या माध्यमातून तक्रार नोंदविलेली आहे. तक्रारीसोबतच सबळ व ठोस पुरावे देखील सादर केलेले आहेत. परंतु आज पाहतो चौकशी झालेली नाही. बांधकाम कामगारांना न्याय मिळालेला नाही. त्यांची आर्थिक लूट आजही सुरूच आहे. ही आर्थिक लूट करण्याचा कुठलाही अधिकार
चाळीसगाव येथील वितरक रोहित कोतकर यांना नाही, कारण गुनिना कंपनीसोबत जो करार केलेला आहे त्यात KYCच्या मोबदल्यात एकाही बांधकाम कामगाराकडून 1 रुपया घेण्याची तजवीज नाही आणि घेण्याचा अधिकार व हक्क नाही, असा ॲग्रीमेंट होऊन त्यावर सही करण्यात आलेली आहे. ही सर्व परिस्थिती आणि नियम अटी माहीत असताना सुद्धा दिवसाढवळ्या ही हरामाची कमाई आजही सुरूच आहे. त्यामुळे हा जो गैरकारभार सुरू आहे यासाठी शासकीय उपाययोजना करण्याची तजवीज करावी लागेल आणि लवकरच येत्या काळात या संदर्भात या कर्मकांडाविरोधात याला पायबंद व्हावा, याची चौकशी व्हावी आणि चौकशी अंती किती पैशांचा अपहार हेराफेरी झाली आहे या प्रमाणात दंड आकारला जावा. यासाठी या न्याय हक्काच्या मागणीसाठी लवकरच मुंबई येथील मंत्रालयासमोरील आझाद मैदान येथे आमरण उपोषण केले जाईल आणि उपोषणादरम्यान सर्व ठोस व सबळ पुरावे या विभागाच्या सचिवांसमोर सादर केले जातील. काय पैसे घेते का काय? 100 रुपये तुझी झाली का? काय आम्ही तर आत्ता आलो, आता अजून तर काहीच माहिती नाही. अरे फॉर्म भरलाय का? हां किती 100 रुपये घेते का? तिथं मग धरण पडतं जायचं आता चालू आहे का रे? ते काय माहिती मग काल आता आवाज दिला हेच म्हटलं कुठेतरी KYCचे पैसे घेता का KYC अपार्टमेंटला नाही KYC ऑनलाईन हा ना, मग तेच ना, मग 100 रुपये घेतात. कुठला लिहितो 100 प्रत्येक कडून हां. मग वस्तू भेटेल नाही, मग नंतर ते तारीख घेता, हां लगोलग नाही होत ते. नाही का? तारीख देता ते त्या ते कोणाचे 5व्या महिन्याचे डिसेंबरच्या अगोदरची